चेहरा उजळ करण्यासाठी 21 फॉर्म्युले. दिवसभरातील 10 मिनिट स्वतःसाठी द्या आणि तुमच्या त्वचेची योग्य काळजी व चेहऱ्याचं सौंदर्य वाढवा. जर त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील तर कडुनिंबाची पाने वाटून त्यात मुलतानी माती मिसळून तो पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील मुरूम म्हणजेच पिंपल्स नाहीसे होतात. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफड फारच उपयुक्त वनस्पती आहे. त्यासाठी ताजी कोरफड 1 पान घ्या, त्याला मधोमध चीर मारून त्यातील फक्त पांढरा भाग मान, हात आणि चेहऱ्यावर लावावा आणि 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. अशा अनेक त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात. बदाम भिजवून वाटून कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावे आणि 10 मिनिटांनंतर धुवावे. त्वचा उजळते आणि त्वचेवर ग्लो येतो. गुलाब पाणी, ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस घ्यावा. आता हे मिश्रण रोज रात्री नियमितपणे त्वचेवर लावावे. या प्रयोगांनी कोरडी आणि रखरखती त्वचा मऊ मुलायम होते. शिवाय त्वचा चमकदार होऊन त्वचेवरील वर्ण व काळे डाग हळूहळू नाहीसे होतात. ओठ जर वृक्ष फाटलेले व काळवंडलेले असतील तर या प्रयोगाने नक्कीच फरक पडतो. तर त्यासाठी साजूक तूप कोमट करून दररोज ओठांना लावावे. फाटलेले ओठ नरम होतात. ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे लिप बाम दिवसातून 2 ते 3 वेळा लावावे. तसेच ओठांना लिंबू रसात थोडे पाणी मिसळून लावावे. यानेही काळपटपणा कमी होतो. केळीचा गर कुस्करून चेहऱ्यावर चोळावा आणि 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. याने चेहरा कांतीहीन, तजेलदार आणि टवटवीत होतो. केसांना उत्तमरित्या कंडिशनर करण्यासाठी चहाचे पाणी हे स्वस्त आणि मस्त उपाय आहे. तर त्यासाठी साखर न घालता चहापत्ती पाण्यात उकळून घ्यावी. हे पाणी गाळून केसांना व केसांच्या मुळाशी लावावे आणि 1 ते 2 तास ठेवून मग केस शॅम्पूने धुवावेत. मोसंबीचा रस व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावावे. याने त्वचा एकदम चमकदार व डागरहित होते. 1 चमचा दूध घेऊन त्यात थोडे केशर भिजवावे. 10 मिनिटांनी त्यात चंदनपूड व गुलाब पाणी घालावे. आता हे मिश्रण चेहऱ्यावर मानेवर लावून 10 ते 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. चंदनामुळे त्वचेला थंडावा येतो व इतर गोष्टींमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास उपयोग होतो. त्वचेवरील मृतपेशी निघण्यासाठी रात्री 3 ते 4 बदाम भिजवून सकाळी दूध व त्यात चिमूटभर हळद घालावे. आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर मानेवर लावावे. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार दिसू लागतो. दही व गव्हाचा कोंडा एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि 10 मिनिटे ठेवून स्क्रब करावे. यामुळे चेहऱ्यावरील मृतपेशी व सनबर्न कमी होते. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी 2 बदाम भिजवून सोलून उगाळून त्यात प्रत्येकी 2 थेंब एरंडेल व बदाम तेल घालून डोळ्याखाली पापण्यांवर लावावे. त्यामुळे सुरकुत्या व काळी वर्तुळे कमी होतात. कोरडी त्वचेसाठी पपईचा गर आणि मध एकत्र करून लावावा. मधामुळे त्वचेला मॉइश्चराईज व ओलावा मिळतो आणि पपईतून त्वचेला व्हिटॅमिन ई मिळते. दही हे सौंदर्य वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेला दही लावल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन त्वचा उजळते. तसेच दही केसांना सुद्धा फार उपयोगी आहे. दह्यामुळे केसांचे पोषण होते. साजूक तुपाने तळपाय रात्री चोळावे म्हणजे तळपायावरील टाचावरील भेगा कमी होण्यास मदत होते. दररोजच्या वापरातील हळदीचा उपयोग सौंदर्यासाठी अनेक वर्षापासून केला जातो. तर ही हळद जंतुनाशक, ब्लिचिंग एजंट, रक्ताभिसरण वाढवणारी असते. तर या हळदीचा वापर तुम्ही दूध, दही, डाळीचे पीठ यासोबत मिसळून लेप करून लावू शकता. नंबर 18. नियमित साबण वापरणे अयोग्य. चणा डाळीचे पीठ दुधात भिजवून सर्व अंगाला लावावे. याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त असते. त्यासाठी मध हे चेहऱ्यावर व गळ्यावर लावून 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. अशा अनेक त्वचेला योग्य ते मॉइश्चरायझर मिळते. आंबा किंवा पपईचा तुकडा चेहऱ्यावर व गळ्यावर चोळून 10 मिनिटे ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच, शिवाय त्वचेवरील मृतपेशी निघून त्वचेला उजळा मिळतो. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर 1 चमचा मुलतानी माती, टोमॅटोचा गर, दही एकत्र करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावावे. नंतर थंड पाण्याने धुवून टाकावे. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केल्यास चांगलाच फायदा होतो. तर अशा प्रकारे साधे सोपे वेगवेगळे प्रयोग करून तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडू शकते. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.